नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी पुण्यामध्ये भेट दिली असता त्यांनी संवाद साधला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या बाबतीमध्ये त्यांनी विशेष खुलासा केला। जाणून घेऊयात नेमकं ते काय म्हणाले। या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे। आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू। फारच जर मॉन्सून जास्त असेल तर ज्या भागात मॉन्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही 15-20 दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू, पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू, पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू। कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे, त्यांना त्यात दोष देता येत नाही, कारण कार्यकर्ते जे 5-5, 7-7 वर्ष काम करतायत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली, आम्हाला संधी मिळाली पाहिजे। हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे। म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस हे सांगितलं की स्वाभाविक युती जिथे होऊ शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे। तिथे कठीण आहे, तिथे वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल। पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचं अलायन्स असेलच। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। ब्रदरहूड या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय जयप्रकाश गोयल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी डायलिसिस मशीन सप्रेम भेट दिली। लायन्स क्लबच्या वतीनं संचालित असलेल्या मित्रमंडळी येथील रुग्णालयात हा समारंभ पार पडला। या आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या 100 पेक्षा जास्त डायलिसिस मशीन ऑलरेडी आपण चालवतो, वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत। राका हॉस्पिटल आहे, समर्थ हॉस्पिटल आहे, ओम हॉस्पिटल आहे। काही ठिकाणी आपण स्वतः चालवतो, काही ठिकाणी आपण डायलिसिस मशीन हॉस्पिटलला डोनेट केलेली आहे, त्यांच्या मार्फत ते चालवली जाते। त्या व्यतिरिक्त 17 वेगवेगळे डायग्नोस्टिक सेंटर आपण चालवतो, 23 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट लायन्स चालवते आणि दरवर्षी 4000 पेक्षा जास्त फ्री कॅटरॅक्ट ऑपरेशन आपण चालवतो। या सेंटरचा आता मी तुम्हाला माहिती देतो। हे सेंटर जसं आता आमच्या राजबाईंनी सांगितलं, पुणे कॉर्पोरेशनची ही बिल्डिंग आहे, त्यांच्या मार्फत आपल्याला या बिल्डिंग मधले 3 मजले जवळपास 17,000 स्क्वेअर फीट लायन्स क्लबला पुढच्या 20 वर्षाच्या कराराने त्यांनी आपल्याला मोफत दिलेली आहे। या 3 मजल्यामध्ये एक मजल्यावर पूर्ण पॅथ लॅब, जिथं पॅथॉलॉजी लॅब आहे आणि डेंटल चेकअप आहे, हे युनिट ऑलरेडी सुरू झालेलं आहे। याच्या सेकंड फ्लोअरला तुम्ही बघितलं जवळपास 10 डायलिसिस मशीनचं आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे। सध्याला 8 मशीन ऑलरेडी आलेले आहेत, 2 मशीन अजून येणार आहेत आणि जसं तर सांगण्यात आलं 10 पैकी 7 मशीनचे डोनर्स आम्हाला मिळालेले आहेत, कारण हे मोठं काम आहे, पैशाशिवाय होत नाही। तर आपण समाजातील जे लोक आहेत त्यांना पण अपील करतो आणि आज जसं वातावरण आहे आम्हाला निश्चित खात्री खूप लवकर बाकी 3 डोनर पण आपल्याला मिळतील। त्या व्यतिरिक्त याच सेंटरमध्ये डोळ्यांचा पूर्ण चेकअप आहे आणि आमचं एक विधिवत हॉस्पिटल इथं चालू आहे, जिथं कॅटरॅक्ट ऑपरेशन चालू झालेलं आहे। मी आपल्या सगळे प्रेसच्या मार्फत पूर्ण समाजाला ही विनंती करतो, जे कोणी गरीब असतील, ज्यांना ट्रीटमेंटसाठी त्रास असेल, तर या सेंटरमध्ये मॅक्झिमम जी फॅसिलिटी आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे। काही ठिकाणी ज्यांना गरिबी म्हणजे राशन कार्ड नसेल तर त्यांनाही आपण खूप कमी दरात देतो। त्या व्यतिरिक्त कुणाला गरज असेल तर आमच्या लायन्स क्लब तर्फे आम्ही त्यांना डोनेट करतो। पुण्यातील कसबा पेठेतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या आणि दैदिप्यमान पद्धतीनं साजरा करण्यात आला। अनेक राजकीय, सामाजिक, पत्रकारितेतली मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती।
पुणे वृत्तदर्शनचे कॅमेरामन हेमंत जाधव यांचाही विशेष सन्मान यावेळेला करण्यात आला. यांचे वंशज कुणाल मालुसरे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. 30 वर्षापूर्वी सुरू केलेलं पुणे वृत्तदर्शन या ऑगस्ट महिन्यात 30व्या वर्षात पदार्पण करत आहे. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं वस्तुनिष्ठ बातम्या दिल्यामुळे त्याचा प्रेक्षक वर्गही मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये जमा झाला आहे. आमची टीम सातत्यानं पुणे शहराच्या संदर्भातल्या बातम्या, समस्या, अडचणी याविषयी त्यामध्ये सातत्यानं बातम्या देऊन जनजागृतीचेही कार्य करत असतो. पुणे शहरातल्या अतिशय लहान लहान घटनांची नोंद सुद्धा आम्ही प्रसिद्धी करून ते लोकांपर्यंत पोहोचवायचं काम 30 वर्षात करतो. पूर्वी हे पुणे वृत्तदर्शन केबलवरती जायचं. आता केबल गेल्यानंतर हॅथवे सारख्या कंपन्या आल्या, त्यावरती जातं आणि आता तर ते यूट्यूबला जातं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.